आता माझी वेदाई तेच करतीये, या दोघांमधला दुवा हो. आणि हे बघून खूप बरं वाटतंय. आत्या खा ना. मला नाही खायचंय. आत्या असं काय करतेस, खा ना. मला कशाला म्हणतेस तू? तुझ्या बाबाला आणि आईला सांग ना. काय झालं? ती माझ्यावर रुसली आहे. का? अरे ही मला न सांगता तुमच्या रूम मध्ये झोपायला आली. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. आत्या आत्या तसं नाहीये. मी रोज तुझ्याकडे असते ना. फक्त एक वेळा मी आई बाबांकडे गेली. आज तर मी तुझ्याकडेच येणार आहे ना. आता कशाला मस्का लावतेस तू मला? जाऊ दे बाबा. आज मी कोणाला तरी ना फनफेअरला घेऊन जाणार होते, पण आता काय आहे ना, ज्याने त्याने त्याच्या आई बाबांसोबतच जावं, कळलं? बाबा हा? तू सांग ना आत्याला. हो ओके सांगतो. थांब. ए काय ग आत्या, काय नाटकं चालू आहे तुझी? का माझ्या प्रिन्सेसला तू असं वागवतीयस? हा हो असं आहे. आता तर मी तुला अजिबातच घेऊन जाणार नाहीये. बाबा काय केलंय तू? अच्छा सॉरी सॉरी, थांब मी परत ट्राय करतो. ए आत्या, काय ग तुझी नाटक? नाही नाटकं नाही. ए आत्या काय ग, नको ना करूस असं. घेऊन जा ना माझ्या प्रिन्सेसला, जिथे कुठे जायचंय तिला. प्लीज. बघते. विधीसाठी फक्त 3 तास बाकी आहेत. आत्या प्लीज, मी नाही करणार नाश्ता. अगं असं काय करते, गंमत करतेय मी. चल नाश्ता करून घे तू. ओके? आत्या मग तू पण नाश्ता कर. हो मी पण नाश्ता करणार. आणि 11 वाजता आपण जाऊया फन फेअरला. लेट्स गो टू फन फेअर. कोणी कुठेही जायचं नाहीये. पण का? म्हणजे आज कोणी कुठेही जाणार नाही. ना आजी, आज मला जायचंय फन फेअरला. आमचं आधीपासूनच ठरलं होतं. आजी प्लीज प्लीज प्लीज. आजी प्लीज. हा वेदा, मी नाही म्हणतेय ना. आजी प्लीज. बाबा तू सांग ना. आई काय झालंय? हे बघा अथर्व, थोडा विश्वास ठेव माझ्यावर. मी नाही म्हणते त्याला काहीतरी कारण असेल ना. एरवी मी अडवते का तुम्हाला? हा प्लीज. आजी वेद वेद, इट्स ओके. यावेळेस आपण आजीचं ऐकूयात. उद्या जा किंवा मी सांगतो अनन्याला तुला घेऊन जायला. ओके? चला खाऊन घ्या पटकन. बस अजित बस, प्लीज प्लीज. खूप सहन केलंय मी, खूप सहन केलंय. या मायाचा, हा या मायाचा गळा दाबला त्या मंजिरीने. कोण समजते कोण स्वतःला? बस झाला. आता मी तिला सोडणार नाही. आता मी तिला सोडणार नाही अजित, कळलं ना? या मायाचं नाव घेण्या अगोदर सुद्धा ना आता 4 वेळा विचार करेल ती. आईंनी मायाचा गळा दाबला का आणि कधी? आई चल ना खायला. श्वेता थांब, मला काम करू दे. आई चल ना प्लीज. वेदा म्हणाले ना मला इतकं काम करू दे, मागे नको लागूस माझ्या. आई तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नसतो, पण मला असं वाटते मी आज दिवसभर तुझ्यासोबत असणार. नक्की हेच कारण आहे का? हो हेच कारण आहे. बरं, मग तू फन फेअरला गेली असतीस तर कशी थांबणार होतीस माझ्यासोबत? बोल. हा ते 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 एक छोटंसं
कारण आहे. छोटस. आई, काही कारण असू दे, पण मी आज दिवसभर तुझ्यासोबत असणार आहे. फक्त अर्धा तास उरलाय. या कार्टीला बाहेर कसं घेऊन जायचं? वेदा, तुला आजोबांनी बोलवलंय. आजोबा बोलत आहेत म्हणजे नक्की काहीतरी गंमत असेल. आई, मी जाऊ? नाही, तू तर माझ्या सोबत थांबणार होतीस ना. हा, ते मी आत्ता आजोबाकडे जाते आणि दिवसभर तुझ्यासोबत राहते. चालेल? प्लीज. ठीक आहे, जा. मीरा, कशी आहेस? बरी आहेस ना? नाही, तू तुझ्या मनातलं सगळ्यांसमोर बोलून तुझं मन मोकळं केलंस खरं, पण काय फायदा झाला? दुर्दैवच म्हणायचं नाही का? बरं ऐक ना, मला ना तुला एक बातमी द्यायची होती. तुझा जो बाप होता ना, आहे आहे अजून आहे, पण लवकरच मरणार आहे. मी मारणार आहे त्याला. तर मला असं विचारायचं होतं की मी त्याला कसं मरण देऊ? हा, तू तुझ्या मरणाचा विचार कर, कारण ते खूप जवळ आलंय मंजिरी. तुला वाटत असेल ना की दरवेळीस तू जिंकतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, शांतता म्हणजे पराभव नसतो. देवी आई प्रत्येकाला संधी देते, पुन्हा पुन्हा संधी देते, कारण तिला वाटत असतं की त्या माणसामध्ये काहीतरी बदल होईल. पण ती शांत आहे याचा अर्थ ती कमकुवत झाली आहे असं जर एखाद्याला वाटत असेल ना, तर तो त्याचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. संधी देणं ही महागौरी मातेची सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि संधी संपली की काय होतं ना हे तुला लवकरच कळेल, कारण तो क्षण आता फार दूर राहिलेला नाहीये.